महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। वंचित बहुजन आघाडीकडून हिंगोली लोकसभेसाठी ॲडव्होकेट रणधीर तेलगोटे इच्छुक। ॲडव्होकेट रणधीर श्रावण तेलगोटे यांचे वकिलीचे 50 वर्ष पूर्ण झाले। एवढेच नव्हे तर त्यांनी 1980 मध्ये वसमत विधानसभा निवडणूक लढवली, तर 1984 मध्ये हिंगोली लोकसभा निवडणूक लढवली, 1985 मध्ये कळमनुरी विधानसभा लढवली। यावरून समजतं की त्यांना राजकारणाचा गाढा अभ्यास आहे। एवढेच नव्हे तर ते वसमत वकील संघाचे अध्यक्ष म्हणून 3 वेळा त्यांनी सेवा दिली। टोकाई साखर कारखान्याचे संचालक म्हणून 2 वेळा त्यांनी सेवा दिली। समाजकार्य करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे। तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ते 25 विद्यार्थ्यांना दरमहा 300 रुपये शिष्यवृत्ती म्हणून देत आहेत। सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास असणारे ॲडव्होकेट रणधीर श्रावण तेलगोटे हे हिंगोली लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले मत व्यक्त केले। मी रणधीर श्रावण तेलगोटे, ॲडव्होकेट वसमत, हा मी वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढवू इच्छितो। कारण बाबासाहेब आंबेडकरांचं श्रद्धास्थान आणि बाबासाहेबांचं श्रद्धास्थान माझ्या हृदयात आहे आणि त्यासाठी बाळासाहेबांना जे तिकीट मागत आहेत त्याच्यामध्ये मी माझा प्रयत्न करत आहे की मलाही तिकीट मिळालं पाहिजे। कारण या मतदारसंघामध्ये मी 1984 साली निवडणूक लढवली। बाळासाहेब त्यावेळेस अकोल्यातून, मी वसमत हिंगोली मतदारसंघातून आणि चंदन तेलंग हे यवतमाळ मतदारसंघातून उभे होते। आमचा पक्ष त्यावेळेस रजिस्टर्ड बट नॉट रेकॉग्नाइज असा झाला होता आणि तेव्हापासून मी माझी नाळ ही वंचित बहुजन आघाडी सोबत आहे आणि म्हणून मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करेल। आघाडी जी आहे ती गोरगरिबांची, तळागाळातल्या माणसांची, नेत्यांची आहे। म्हणून मला विश्वास आहे की त्या अनेक लोकांच्या यादीमध्ये माझंही नाव असेल। कारण बाळासाहेब आंबेडकरांचा पहिला प्रतिनिधी म्हणून 1984 साली मला त्यांनी तिकीट दिलं होतं आणि मी ते रजिस्टर्ड पक्ष करून दाखवला। बाळासाहेब अकोलामध्ये, मी हिंगोली मतदारसंघात उभा होतो आणि चंदन तेलंग हे यवतमाळमध्ये होते। अशा पद्धतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा विश्वास संपादन केला मी, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि मी व्यवसायाने वकील आहे, 2दा वकील संघाचा अध्यक्ष राहिलेला आहो, टोकाई सहकारी साखर कारखान्याचा अध्यक्ष आहो, बौद्ध महासभेचा अध्यक्ष आहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानाचा संचालक आहे आणि सर्व जनतेचा मला पाठिंबा आहे। मी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त 25 विद्यार्थ्यांना 300 रुपये दरमहा स्कॉलरशिप वाटप करतो। माझा संबंध सगळ्यांशी आहे आणि विशेषतः मला याच ठासून सांगायचं आहे की वसमत या तालुक्यातला एकही प्रतिनिधी 1952 पासून लोकसभेत गेला नाही, त्याची उणीव भरून काढण्यासाठी म्हणून लोकसभेमध्ये मला तिकीट मिळालं तर मी निश्चित जाईल। कारण लोकांचा मला भरपूर पाठिंबा आहे आणि हा जो खटाटोप आहे हा फक्त मी गरीब लोकांच्यासाठी। आणि बाळासाहेबांनी तुम्हाला जर चान्स दिला तर तुमचा अजेंडा काय असणार आहे जनतेसमोर? माझा अजेंडा जनतेसमोर आहे, जे पहिल्यांदा मी सांगेल की 62,000 शाळा ज्या जिल्हा परिषदच्या बंद केलेल्या सुरू करणार आहे मी। त्याचप्रमाणे या तालुक्यामध्ये जे इंडस्ट्री आहे, ॲग्रो इंडस्ट्री एकही नाही, कोणतीच इंडस्ट्री नाही, परंतु मी ॲग्रो इंडस्ट्रीवर भर देणार आहे। आणि इतकंच नाही तर जलसंपदा आणि मोठी योजना हे आणण्याचा प्रयत्न करेल आणि शेतावरच इंडस्ट्री उभी राहिली पाहिजे। उदाहरणार्थ हळदीचा असला तर शेतावरच हळदीचा कारखाना उभा राहिला पाहिजे, सोयाबीन असेल तर तिथेच त्या शेतावर आणलं पाहिजे। अशा पद्धतीचं नियोजन माझं राहणार आहे। आणि भ्रष्टाचार, महत्वाचा भ्रष्टाचार आणि बेकारी हा जो आवासून आहे शब्द, तो मला काढून पुसून टाकायचा आहे आणि विशेषतः मला संविधानाचं रक्षण करायचं आहे। संविधानाचं रक्षण केलं तर झाडाझुडापासून तर प्राणीमात्रापर्यंत तृतीय पंथी लोकांपासून संविधान हे संरक्षण देते। म्हणून हे संविधान शाबूत राखण्यासाठी आणि आजच्या परिस्थितीमध्ये अत्यंत गरज आहे। एकदा हे जर आमच्या हातून, सर्व जनतेच्या हातून ही जर संधी निसटली तर पुन्हा इलेक्शन होणार नाही, अशी पार्श्वभूमी आजच्या या हवामान खात्यातून मला
कळते, म्हणून माझी उमेदवारी मी जाहीर करतो. जर बाळासाहेब आंबेडकरांनी मला संधी दिली सेवा करण्याची तर मी निश्चितच बाळासाहेबांचं प्रामाणिक राहून पक्षांतर न करता मी आपला कार्यक्रम पूर्ण करेल असं मला वाटतं. आपले चाहते आपल्याला लोहपुरुष म्हणून ओळखतात आणि तुम्हाला जर तिकीट नाही दिलं तर तुम्ही बाळासाहेबांच्या पाठीशी कसे राहणार आहात? माझे चाहतेच नाही, सर्व समाजातील जनता जनार्दन माझ्या पाठीशी आहे. कारण मला सगळे चाहतात आणि मी बाळासाहेबांना जर बाळासाहेबांनी तिकीट दिले नाही तरी बाळासाहेबांचा एक खंदा समर्थक, एक सोल्जर ऑफ कॉन्स्टिट्यूशन या नात्यानं बाळासाहेबांच्या शब्दाला प्रमाण मानून मी माझं काम बाळासाहेब सांगतील ते मी करणार आहे. कुठेही मागे हटणार नाही, हा रणधीरचा शब्द आहे. त्यांना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे हिंगोली लोकसभासाठी उमेदवारी देतील का याकडे मात्र आता सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.